नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण कोर्टात जमलेले असतात आणि इथे जज साहेब सईला विचारत असतात की बेटा तुला कोणासोबत राहायचं असतं. तेव्हा सई थोडी घाबरलेलीच असते आणि ती इकडे तिकडे बघते आणि मग जज साहेब परत तिला एकदा विचारतात की बेटा तू घाबरू नको, तुला कोणासोबत राहायचं आहे तू ते न घाबरता सगळ्यांना सांग म्हणून. तर सई बोटवर करते आणि मग बोलते मला आईसोबत राहायचं आहे आणि ती बोलते मला सावनी आईसोबत राहायचं आहे. हे ऐकल्यावर मात्र सागर खूपच आश्चर्यचकित होतो की तिने मुक्ताचं नाव न घेता सावनीचं नाव कसं घेतलं म्हणून. मात्र इथे सईने सावनीचं नाव घेतलं आहे म्हणून सई आणि हर्ष खूप खुश झालेले असतात आणि मग इथे जज साहेब पण थोडं आश्चर्यचकित होऊनच सईकडे बघत असतात की सईने सावनीचं नाव कसं घेतलं म्हणून त्यांना थोडा डाऊट येतो. तर इथे सावनी धावतच येते आणि सईची पाग घेते आणि बोलते व्हेरी गुड बेटा. तर हे सगळं बघून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं की सावनीने असं कसं केलं आणि सावनी इथे मुक्ताकडे आणि सागरकडे थोडंसं खुन्नशी पद्धतीने बघत असते आणि मुक्ता खूप घाबरलेली असते. तर हे सगळं जज साहेब ऑब्झर्व करत असतात आणि ते इकडे मुक्ताकडे एकटक बघत असतात आणि मुक्ता खूप भारावलेली असते की साईने असा कसा निर्णय घेतला. तर इथे लगेच सावनी सईला घेते आणि तिच्याजवळ बाजूला घेऊन बसते. तर सई आणि हर्ष खूप खुश असतात. सावनी आणि हर्ष खूप खुश असतात पण सई मात्र एकटक इकडे मुक्ताकडेच बघत असते आणि मुक्ता ही विचारच करत असते का सईने असा निर्णय का दिला. तर तेव्हा जज साहेब लगेच इथे मुक्ता आणि सईला ऑब्झर्व करता आणि मग ते बोलतात की पुढील अर्ध्या तासासाठी ह्या केसचा निर्णय पुढे ढकलण्यात येत आहे. आणि मग इथे सर्वजण लगेच उठतात. तर जज साहेब इकडनं निघून जातात. तर इथे सावनी आणि हर्ष बोलत असतात मात्र सागर आणि ते सगळे सईकडेच बघत असतात आणि इथे सई कोणाशी काही न बोलता तिकडनं कोर्टातून बाहेर निघून जाते. मात्र सावनी आणि हर्ष बाहेर जाताना सावनी सागरला थोडीशी खुन्नस देतच बोलत असते की आता बघ काय करते. तर इथे सई थोडी घाबरलेली असते आणि ती बाहेर येऊन माईंना भेटते. तर माई बोलतात काय झालं सई, थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते. तर तेव्हाच इथे माई पाणी घ्यायला गेल्यावरती सावनी हर्षकडे येते आणि हर्षला बोलते खरंच सांग तूच काहीतरी केले ना, तुझ्या हसण्यामागचं कारण काय आहे, तू असा हसतोस तेव्हा नक्कीच तू काहीतरी केलेलं असतं. त्यावर हर्ष म्हणतो मी काहीच केलं नाही आहे, जे होतं ते जज साहेबच तुला सांगतील आणि आता तू बघ पुढे. तर इथे सागर आणि मुक्ता बाहेर आलेले असतात आणि सागर म्हणतो हे सगळं तुमच्यामुळं झालं, आता आपण केस हरलो आहे. तर हे सगळं बघून इकडे हर्षला आणि सावनीला खूप हसायला येत असतं. तर सागर चिडूनच म्हणतो की मी हे लग्न फक्त सईसाठी केलं होतं पण आता तर आपण केस हरलो आहे आणि सर्व काही गेलं आपल्या हातातून. तर इकडे माई पाणी आणता आणि सईला पाणी पाजत असता. तर इथे आता मुक्ता सागरला सांगते की माझ्यामुळे काय झालं, मी तर हे लग्न खरंच सईसाठी केलं होतं आणि सईने असा निर्णय का घेतला हे मला अजिबात माहीत नाही. तर तेवढ्यात इथे हर्ष येतो आणि हर्ष लगेच सागर आणि मुक्ताला बोलतात की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवलं नाही पण तरीही आमच्याकडून तुम्हाला लग्नाच्या खूप शुभेच्छा. हे ऐकल्यावरती सागरला खूप राग येतो पण हर्ष म्हणतो की इट्स ओके, तुम्ही नाही बोलवलं पण तरी काही हरकत नाही. तरी ते मुक्ताला तिच्या बाबांचा फोन येतो आणि ती मग फोन घेऊन फोनवरती बोलत जरा बाजूला जाते. तर हर्ष लगेच सागरच्या जवळ येतो आणि म्हणतो की जरा सांभाळून राहा, तुझ्या आजूबाजूला ज्या कोणी बायका येतात त्या तुला सोडूनच जातात. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे सावनी आहे आणि आता तर तुझी ही बायको, हिच्यावर जरा लक्ष ठेव नाही तर तीही माझ्याकडे यायची. हे ऐकल्यावरती सागरला खूप राग येतो आणि सावनी मात्र इकडनं हसत हसतच हे सगळं बघत असते. त्यावरती हर्ष म्हणतो पण डोंट वरी, मी खूप लॉयर आहे, मी काही तिच्या मागे जाणार नाही. पण हो, सईची
बाई तिला सांभाळ कधी आली नाही तर मी नक्की तिला बोलवेल आणि हे दोघांमध्ये भांडण होतं. तर इथे सागर हर्षवर्धनची गच्ची पकडतो, पण मात्र तेव्हाच लगेच इथे मुक्ता येते आणि मग मुक्ताला बघितल्यावरती सागर त्याचा कोट लगेच सोडून देतो आणि सागर आणि मुक्ता एकमेकांकडे बघत असतात. तर मग मुक्ताला खूप वाईट वाटत असतं की हा असा कसा वागू शकतो. तर इथे हर्षवर्धन सावनीकडे निघून जातो. तर सावनी म्हणते काय गरज होती तुला त्यांच्याशी जाऊन बोलायची. तर तो बोलतो अरे जाऊ दे, त्यांनी लग्न केले ना म्हणून मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं, पण त्यांनी साधं मला केस जिंकलं म्हणून काँग्रेस पण नाही केलं. तर इथे सागर आणि मुक्ता बोलत असता, पण सागर मात्र एकटक सईकडेच बघत असतो आणि सई खूप घाबरलेली असते. तर तो म्हणतो सईने असा निर्णय का घेतला असेल, तिने मुक्ताला न निवडता सावनीला का निवडलं असेल. पण तो लगेच मनात विचार आणतो की पण जाऊ दे, मुक्ता सई जिथे पण राहील तिथे आनंदात राहू हीच इच्छा. तर मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं की सईने असा निर्णय का दिला. तर लगेच इथे मुक्ताला सईने पहिल्या वेळेस दिलेला निर्णय आठवतो की मला मुक्ताईकडेच राहायचं आहे. त्यानंतरून तिला मुक्ताई म्हणून मारलेली हाक, त्यानंतर सईने तिला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिली, हे सगळं आठवत असतं आणि मग तिला खूपच भरून येतं आणि ती रडायला लागते. तर ती रडत असते. हे ऐकल्यावरती सागर म्हणतो काय गरज आहे का आता रडायची, लोकांना दाखवायची काही गरज आहे का, आपण दोघं नवरा बायकोंचं नातं नव्हतं हे तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यावरती लगे मुक्ता थोडी चिडते आणि त्याच्याकडे बघते आणि बोलते की मी लग्न मोडले म्हणून रडत नाही आहे, तुम्हाला काय वाटलं तुमच्याशी लग्न केले म्हणून आणि लग्न मोडेल म्हणून मी रडते का. तर मी सईसाठी रडते. सई मला इतकी प्रेम करायची, माझ्यावर माया लावायची आणि तिने असा निर्णय का घेतला. त्यावरती सागर म्हणतो की सई तुमच्यावर अजिबात प्रेम करत नव्हती आणि काही तिचं तुमच्यावर प्रेम नव्हतं. तर इकडे हर्षवर्धन ते घड्याळात बघतात आणि बघतात की आता वेळ झाली आहे. म्हणून इथे सईला घेऊन सावनी आणि हर्षवर्धन आतमध्ये जातात. तर तेव्हाही सई मुक्ताईकडेच बघत असते. तर इथे कोर्टामध्ये सर्वजण जमलेले असतात आणि मग जज साहेब परत एकदा सगळ्यांना सांगतात की आता मी फायनल निर्णय काय आहे तो सगळ्यांना सांगणार आहे. तर मग जज साहेब सांगतात की जे काही पुरावे आणि सगळे काही पडताळणी केल्यानंतर मी असा निर्णय देत आहे की सई ही तिच्या आईकडेच राहील. आणि मग हे सगळं ऐकल्यावरती इथे मुक्तालाही शॉक बसतो की तिच्या आईकडे राहील म्हणजे नक्की काय होणार आहे. तर मग जज साहेब सांगतात की तुम्हाला सगळ्यांना परत एकदा स्पष्ट करून सांगतो की सई तिची आई मिसेस मुक्ता सागर कोळी ह्यांच्याकडेच राहील. हे ऐकल्यावरती मात्र सागर शॉक होतो आणि इथे सावनी तर खूपच घाबरलेली असते की जज साहेबनी असं कसं सांगितलं. आणि मग ती धावतच जज साहेबकडे येते आणि बोलते की तुम्ही असा निर्णय कसा देऊ शकतात. सईने तर सांगितलं आहे ना की ती तिच्या सावनी आईकडेच राहील म्हणून. तर इथे हे ऐकल्यावरती सईला खूप आनंद झालेला असतो आणि ती उड्याच मारत असते आणि मग ती इथे मुक्ताला फ्लाइंग किस देते आणि इकडे मुक्ताही तो कॅच करते आणि खूप खुश झालेली असते. तर सावनीचा तो वाढलेला आवाज आणि ते ऐकून जज साहेब लगेच बोलतात की कीप क्वाईट, सगळ्यांनी शांतता राखा आणि कोणीही गोंधळ घालू नका. हर्षवर्धनही चिडलेला असतो. तर लगेच जज साहेब सांगतात की कोर्टाला त्यांना कायदा शिकवू नका आणि मधल्या ज्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये सईला मी भेटलो होतो हे ऐकल्यावरती हर्षवर्धनला तर धक्काच बसतो आणि मग लगेच जज साहेब सईकडे बघतात आणि मग सईला म्हणतात की तू सगळ्यांना न घाबरता जे मला सांगितलं कॅबिनमध्ये ते सगळ्यांना सांग म्हणून. तर इथे जज साहेब हर्षवर्धन आणि सावनीकडे बघत असतात. तर सावनी म्हणते हर्षला की तू काय केलं नाही ना. मग इथे सई लगेच सांगते की मगाशी आम्ही जेव्हा कोर्टात आलो ना तेव्हा हर्ष अंकलनी मला बाहेर नेलं आणि गाडीत पार्किंगमध्ये गाडीत बसवलं आणि ते मला सांगत होते की जशी
सावनी आई तुला सोडून गेली ना तू लहान असताना, तशी मुक्ताई पण तुला जीव लावेल आणि तुला सोडून देईल आणि तुला नंतर हॉस्टेलला जाऊन राहावं लागेल किंवा लंडनला नेऊन सोडतील. तुझे पप्पा चांगले नाही, ते बघितलं ना कसे वागतात मुक्ताईबरोबर, तिलाही सोडून देईल. हे सगळं ऐकल्यावर इथे मात्र सागरचा खूप संताप होतो आणि मग जज साहेब सांगतात की मिस्टर कोळी आणि मिसेस कोळी म्हणजे सावनी आणि मिस्टर सागर, तुम्ही दोघंही तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये ह्या छोट्याशा चिमुकलीचा खूप वापर करून घेतलेला आहे आणि मिस्टर हर्षवर्धन तुम्ही तिला असं धमकवलं म्हणून तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. तर इथे मुक्ता हे सगळं ऐकून खूप भारावलेली असते आणि मग इथे सई हे सगळं बघते आणि धावतच ती मुक्ताला जाऊन मिठी मारते. तर इथे मुक्ता सईला जवळ घेते आणि मग सई बोलते आता मला कुठे जावं लागणार नाही ना. तर मुक्ता बोलते अजिबात नाही, तुला कुठेही जावं लागणार नाही, नाही हॉस्टेलला ना लंडनला, तू आता तुझ्या पप्पाच्या घरी राहायला येणार आहेस आणि ही तुझी मुक्ताई तुझी वाट बघत असणार. हे सगळं बघून ते सागरला अश्रू अनावर होतात. तर इंद्र त्याचे अश्रू पोचते. तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन बाहेर आलेले असतात आणि मग सावनी हर्षवरती खूप चिडलेली असते की हे सगळं तुझ्यामुळेच झालं, काय गरज होती तुला तिला एवढं घाबरवण्याची. तर इथे बाहेर सागर आणि त्याचे आईवडील हे सगळं बघत असतात आणि मग हर्षवर्धन म्हणतो तुला काही कळतं का, आपण केस हारलो आहे. तर इथे सागर त्याला म्हणतो तुला काही कळतं का. तर हर्ष लगेच रागातच सागरकडे बघत असतो आणि मग सागर म्हणतो की मिस्टर एक्स बॉस, आता माझी मुलगी माझ्याकडेच राहणार आहे आणि मी तुम्हाला दिलेलं वचन आठवतं आहे ना. तर लगेच इथं हर्षवर्धनला आठवतो की तो रात्रीच्या वेळेस घरी आला होता आणि तो बोलला होता की मी तुम्ही दोघं हसत हसतच माझ्या मुलीचा हात माझ्या हातात देणार. तर आता तुम्ही दोघंच सईला घेऊन माझ्या घरी येणार. तेव्हा इथे इंद्रा बोलते की विषयाची परीक्षा कशाला घ्यायची, मी स्वतः जाते आणि सईचं सगळं सामान घेऊन येते. तर लगेच सागर चिडूनच म्हणतो की ह्यांनी कसा सईला देताना तमाशा केला होता तसाच आता मीही करेल. तर इकडे मुक्ता खूप खुश असते आणि ती तिच्या आईला फोन करून सांगते की मला हक्काचं कोणीतरी आई म्हणणारं मिळालं आहे आणि आम्ही केस जिंकलेलो आहे. हे ऐकून इथं माधवीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती मंजिरीला ही गोष्ट सांगते. तर मंजिरी ही नाचायलाच लागते. तर इथे माधवी बोलते की मी काहीतरी गोडधोड बनवून ठेवते, तुम्ही या. तर मग मुक्ताई हसत सांगते तुला जे करायचं आहे ते तू कर, आम्ही पोचतोच आहे. तर आता इथेच आजचा भाग संपलेला आहे आणि पुढे काय होणार आहे हे सर्व बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात नका विसरू. थँक फॉर दी वॉचिंग दिस एपिसोड.